इथलं जे बॅकग्राऊंड होतं की माहिती होतं की MPSCला किती टाईम लागतो, काय काय स्ट्रगल असतं. आल्यावर असं माहीत पण नव्हतं की MPSC म्हणजे समजा काय असते काय. मग मी आल्या मराठीचा क्लास लावला होता. असं कधी तरी वाटायचं की हे इकडचं बघून तिकडचं सोपं आहे, आपलं 1 वर्ष आणखी द्यावा, तेवढ्यात होऊन जाईल आपलं. एकदा इकडं आल्यानंतरच तुम्हाला माहिती इकडं क्षेत्र सुरू झालं की यायचं फक्त माहिती आहे, जायचं आहे कुणाचंच नाही. तिकडं गेल्यावर पण असं म्हणजे रेग्युलर अभ्यास चालू होता. पण नंतर आता आपण म्हणतो ना की वयाची 25 झाल्यानंतर मग समजतं की खरी म्हणजे जबाबदारी. कुठंच सेलिब्रेशन वगैरे नाही किंवा कोणाला सांगितलेलं नाही, काही नाही, काही नाही. लोकं ते रिझल्ट लागल्यानंतर समजा स्टेटस वगैरे ठेवले. मी कोणाचं स्टेटस शेअर केलं नव्हतं, काय नव्हतं, काय नव्हतं. म्हणजे त्यात खुशच नव्हतो. आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं ना, तर आपल्याला पॉईंट समजतात की ह्याचा आवाका कुठपर्यंत जातोय. मग ठीक आहे 2-3 क्वेश्चन हे आउट ऑफ बॉक्स असतात. पण त्याच्यासाठी आपलं लॉजिक वगैरे डेव्हलप करणं किंवा हे प्रॅक्टिसमधूनच होतं. आल्यानंतर एक 3-4 महिने तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालतंय. पण इथल्या क्षेत्रातली हे MPSC काय क्षेत्र हे पूर्ण जाणून घेतलं त्यावेळेसच सुरुवात करावी. जर समजा आत्ता एक यश नसतं मिळालं, नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. स्पर्धा परीक्षा म्हटलं की यश, अपयश आणि परिस्थिती ह्या गोष्टींची नेहमी चर्चा होत असते. यश ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपण कुठल्या परिस्थितीतून आलो याच्यावर चर्चा केली जाते. तर बरेच जण म्हणतात की परिस्थितीचा नेहमी बाऊ केला जातो. परिस्थिती त्याच वेळेस दिसते ज्यावेळेस तुम्हाला यश मिळतं. कारण प्रत्येकाच्याच जर परिस्थितीचा आणि प्रत्येकाच्याच जर यशाचा उल्लेख व्हायचा असेल तर आपल्याला त्या लेवलला जावं लागतं, कुठलं तरी यश संपादन करावं लागतं. त्यावेळेस आपल्या परिस्थितीवर चर्चा होत असते. आज असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे ज्यांची STI पदी निवड झाली. तत्पूर्वी त्यांची महसूल सहाय्यकपदी देखील निवड झाली होती आणि मला वाटतं आरोग्य सेवक जालन्याला पण निवड झाली होती. असे अनंत मस्के सर आपल्यासोबत आहेत. अनंत, आपलं खूप खूप स्वागत. खरं तर खूप गॅपनंतर आपण अधिकाऱ्यांच्या मुलाखती सुरू केल्यात. मध्यंतरी महिला दिन, त्याच्यानंतर नवरात्र आणि वेगवेगळ्या सिरीज आपण चालवत होतो. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे पॉडकास्ट राहून गेले होते. आज तुमच्यापासून आपण सुरुवात करतो आहे. धन्यवाद. रिझल्ट लागला. मी यापूर्वी महसूल सहाय्यक म्हणून तुमची निवड झाली होती. तुम्ही जॉईन देखील झाला. आज तुम्ही STI झालात. कसं वाटतंय? समाधान वाटतंय की ज्याच्यासाठी सुरुवात केली होती त्याच्यात काहीतरी फायनल आल्यासारखं वाटतंय. बरं, काय कशी सुरुवात झाली होती स्पर्धा परीक्षेची? सुरुवात म्हणजे इकडे येण्याचं काय फिक्स असं काहीच नव्हतं. म्हणजे 10वीपर्यंत व्यवस्थित समजा ॲव्हरेज स्टुडंट असल्यासारखं होता. 11वी-12वी म्हटलं म्हणजे आमच्या तिकडं आम्ही महाराष्ट्र आपल्या मराठवाडा भागातून, बरोबर, ती बीडला तर तुम्ही ओळखत असाल की तिकडं MBBS म्हणा किंवा मग इंजिनिअरिंग, 2च फील्ड सुरुवातीला तर तेवढंच माहीत असते. बरोबर. तेच ग्रामीण भागात, तेच ग्रामीण भागात सुरुवातीला तेच असते. तर तिथून म्हणजे 10वीला आमच्या इकडं असं आहे की 10वीला 90-92 म्हणजे 90 जरी क्रॉस केले तरी ॲव्हरेज स्टुडंट हा लातूरलाच असतो. मग तसं आम्ही लातूरला होतो 2 वर्ष. समजा 11वी-12वी. 12वीला आमच्या वेळेस CET होती. CETला थोडे कमी मार्क आले की जे की आपलं MBBSला तर नसतं झालं. मग त्यानंतर 1 वर्ष रिपीट केलं. पण रिपीटच्या वेळेस आम्हाला नीट आली, जे की पहिला सिलेबस होता तो आपला स्टेट बोर्डाचा होता. आणि जे नीट आली त्यावेळेस मग सेंट्रलचा आपला CBSचा होता. तर तेवढं 1 वर्षात जास्त मॅनेज नाही झालं. एकतर सुरुवातच उशिरा झाली होती. आमचे म्हणजे ऑगस्टमध्ये बॅच सुरू झाली होती. आणि ते 11वी-12वी दोन्ही पण वर्षाचं करायचं होतं एका वर्षात. आणि पुढचा पेपर होता मेमध्ये. पण तेवढ्या ह्याच्यात ते काय मॅनेज झाल्यासारखं नाही झालं. मग नीटला थोडे कमी मार्क आले. तेवढ्यात तेही झालं असतं म्हणजे प्रायव्हेट वगैरे हे पाहिलं असतं तर. पण तेवढी परिस्थिती ते नव्हती, त्यामुळे तिकडे काय लक्षच दिलं नाही. त्याची जी काउन्सिलिंग असते ती सुद्धा केली नाही आम्ही. किंवा पहिल्यांदाच असं समजलं की एवढ्या ह्याच्यात तर गव्हर्नमेंट कोट्यातून होत नाही. मग त्यामुळं जास्त काही केलंच नाही. मग त्याच्यानंतर आमच्या घरात म्हणजे आमचे काका होते चुलते की ते UPSCची तयारी करत होते. दिल्लीला होते त्यावेळेस आणि चांगले होते की त्यांनी मेन्स वगैरे दिलेले आहेत त्यातल्या. त्यानंतर मग त्यांना बाकी डिसिजन म्हणजे एज्युकेशनल डिसिजन सगळे तेच घेणार. आमच्या घरात असं होतं किंवा घरातले शिकलेले आईवडील एवढे काय शिकलेले नव्हते की त्यांना बाकीच्या गोष्टी कळतील. मग त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी ठरवलं की ते काहीच बोलले नाही. ते म्हणले की मी सांगतो तेवढं कर, आतापर्यंत ऐकलं नाही म्हणले, तू काय काउन्सिलिंग वगैरे केली नाही. मग त्यांनी सांगितलं की पुण्यातच ये, म्हणजे जा तिथून सांगितलं. त्यांचे फ्रेंड्स वगैरे होते. मग त्यांचा कॉन्टॅक्ट
नी इकडं आलो. बरं. अशी मी सुरुवात म्हणजे यायचं फिक्स काहीच नव्हतं. आणि ही इथलं जे बॅकग्राऊंड होतं की माहिती होतं की MPSCला किती टाईम लागतो, काय काय स्ट्रगल असतं. आता कारण ते तर आमच्या समोरच होते, ते तेवढं जवळून पाहिलेलं होतं. त्यामुळे पहिलं उलट अगोदर असं ठरवलेलं होतं की इकडं तर जायचं नाही. बरं. हां, ते तर पहिलं आधी ठरवलं फिक्स होतं. होतं. आधी फिक्स होतं की तेच नाही नशीब यायचंच आलं. नाही. हां, ते नशिबाने तेच. आम्ही मित्र होतो 12वीला सोबत असणारे, की आम्ही आपली इकडचे MBBSला माहीत होतं की एवढ्या ते नाही होणार. पण नंतर वेटरनरीचं होतं की वेटरनरीला आमच्यासोबत म्हणजे मला जवळपास सेम 1, 2, 3 मार्क जास्त असतील आमच्याच गावातलं मित्र, की त्याचं तिकडं वेटरनरीला झालं. आणि काउन्सलिंग आम्ही वेटरनरीची केली होती. बरं. पण त्यावेळेस घरी बोललोत की वेटरनरीचं केलं हे, तर त्यावेळेस काका बोलले की नाही आपल्याला ते नाही करायचं. मग त्यांनी सांगितलं म्हणून इकडं आलो. अशी आहे सुरुवात. आले असेच पुण्यात आले? हां, सुरुवात त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी कॉन्टॅक्ट लावून दिला. आलो सुरुवातीला इथं. हां, मग त्यांचे फ्रेंड्स वगैरे होते. मग तिथपासून सुरुवात. आल्यावर असं माहीत पण नव्हतं की MPSC म्हणजे समजा काय असते काय. त्यांनी समजा सांगितलं होतं की जनरल. पण ते म्हणले होते तू अनुभव घे. तिथे गेल्यानंतर जेवढी काय मदत करायची त्यांचे होते सगळे. अच्छा. हां, मग सुरुवातीला आल्यावर तर मग मी आल्या मराठीचा क्लास लावला होता. मग हे माहीतच नव्हतं की मराठी मग मेन्सला असते म्हणून. हां, सुरुवातीला एक काहीतरी सुरुवात व्हावा, बरोबर. रुटीन लागावं म्हणून सुरुवातीला मराठीचा क्लास केला. आणि त्यावेळेस केला होता मराठीचा. मी शेवटपर्यंत आजपर्यंत, पण नंतर कधी केलं नाही. तेवढं पण लक्ष होतं की करायचं हे. तर पहिले एक 5-7 महिने तर अभ्यास करत होतो. असं कधी तरी वाटायचं की हे इकडचं बघून तिकडचं सोपं आहे आपलं, 1 वर्ष आणखी द्यावा, तेवढ्यात होऊन जाईल आपलं. काय तेवढा कॉन्फिडन्स होता की माहीत होतं. त्यात आमच्याच काही चुका झालेल्या अशा होत्या की त्यामुळे समजा नाही झालं. नाहीतर असं काही नाही की होणार शक्य नाही तिकडं. MBBS झालं असतं कसंही. बरं. इकडं 6-7 महिने तर तेच चालायचं किंवा तेच करायला पाहिजे होतं. आणखी गेल्या 5-7 महिन्यात काय कंप्लीट करेल एवढा कॉन्फिडन्स होता. बरं. पण नाही, एकदा इकडं आल्यानंतरच तुम्हाला माहिती इकडं क्षेत्र सुरू झालं की यायचं फक्त माहिती आहे, जायचं आहे कुणाचंच नाही. बरोबर. ते ठरवत आहे मग ते प्रवास तिथून पुढं किती चालू ठेवायचं आहे किती बरोबर. नाही. कुठं थांबायचं हेच कळत नाही. कुठं थांबायचं हेच कळत नाही. पण टार्गेट काय होतं मग आल्यावर स्पर्धा परीक्षा करायचं ठरलं? कारण ग्रामीण भागातल्या बऱ्याच जणांचं स्वप्न हे वर्दीचं असतं. हां. त्यांना PSI बनायचं असतं किंवा DYSP बनायचं असतं, IPS बनायचं असतं. तुमचं काय स्वप्न होतं? नाही म्हणजे असं स्वप्नात एकच ठेवून गेलेलं होतं, ते लातूरला गेलं होतं की बरोबर. MBBS व्हायचं. त्याच्यानंतर इकडं ॲक्सिडेंटल आल्यासारखं झालं. त्यामुळं असं फिक्स असं हे नव्हतं की हेच करायचं आहे. आणि असं होतं की समजा आता क्लास 2 क्लास 3 जर ठेवूनच इकडं आलो असतो, मग तिकडेही समजा BMS वगैरे ते झालंच असतं तेवढ्या ह्याच्यात, BDS वगैरे तर झालंच असतं. पण मग त्यामुळं ते तेवढं तर ठरवलं होतं की नाही, हे तर समजा नव्हे, आपण वरचं धरून ठेवू. बरोबर. मग तसं मग राज्यसेवेचंच पहिल्यापासून प्रिपरेशन हे राज्यसेवेचंच केलेलं होतं. म्हणजे तयारी राज्यसेवेची हां, तयारी चालू होती. राज्यसेवेचीच. पण एक काळ असं होता की राज्यसेवेची तयारी करणारे हे गट ब कडे किंवा गट क कडे जातच हां, नव्हते. हां. तुम्हाला असं नाही वाटलं? नाही, तर काय झालं MBBSचं स्वप्न होतं तुमचं, राज्यसेवा सोडून परत तुम्ही हां, खाली मग काय झालं की सुरुवातीला आता 2019ला मी स्टार्टिंग केली थोडक्यात. त्याच्यानंतर थोडे दिवस क्लास वगैरे बाकी नॉर्मल ते केले. नंतर कोविडचा पिरियड सुरू झाला. त्याच्यानंतर मग ते गावाकडं 2 वर्ष. मग तिकडं गेल्यावर पण असं म्हणजे रेग्युलर अभ्यास चालू होता. पण नंतर आता आपण म्हणतो ना की वयाची 25 झाल्यानंतर मग समजतं की खरी म्हणजे जबाबदारी. ते तोपर्यंत आपली ती एनर्जी असते की काय वाटत नाही मी करायला आहे ते. मग पण लॉकडाऊनच्या नंतर समजा 2020च्या नंतर 21-22 मग तेवढ्या ह्यानी राज्यसेवा तेवढी झाली नाही. मग नंतर कुठंतरी असं झालं की आता कुठं शिफ्ट झालं पाहिजे. मग बाकीचा विचार हे ते. मग त्यानंतर मग इकडे मग आता हे जे तुमचे STS सिलेक्शन झालं, याच्या आधी तुमचं महसूल सहाय्यक म्हणून पण सिलेक्शन झालं होतं. त्यावेळेस असं वाटलं का की आता महसूल सहाय्यक झालो आहे आपण, आता बस? नाही, खरं सांगायचं म्हणजे तर ते जर सिलेक्शन झालं होतं त्याच्या अगोदरही आरोग्य सेवकचं एक म्हणजे जनरल आपण पेपर दिला होता की सरळ सेवेमधून. त्याचं तर नंतर पाहिलंही नव्हतं, जस्ट दिला होता. एक पहिल्या लिस्टला नव्हतं, पण वेटिंगच्या ह्याला नंतर शिफ्ट होऊन नावही आलं होतं. पण आम्ही एवढं लक्ष दिलंच नाही. ते नंतर माहीत झालं की हां, तिथंही नाव होतं, पण बाकी कुठं घरी वगैरे काय सांगितलेलं नव्हतं. ते तसं आहे पहिल्यापासून ठेवलं होतं की क्लास 3 तरी नाही, सुरुवात तर आपण क्लास 2 पासून करू. मग त्यानुसार समजा 23ची एक्झाम ही अशी होती की तिथं तेवढं भेटलं नाही, जेवढं इनपुट दिलं होतं तेवढं काय भेटलं नाही.
आणि वेळ भरपूर चालला होता त्यावेळेस ते इलेक्शनच्या ह्याच्यामुळं परीक्षा वगैरे लांबल्या होत्या. बरोबर. मग त्यामुळं कुठली तरी एक घ्यायची म्हणून समजा ती घेतली होती. पण खरं सांगायचं मी त्याचं मी कुठंच सेलिब्रेशन वगैरे नाही किंवा कोणाला सांगितलेलं नाही, काही नाही काय नाही. लोक ते रिझल्ट लागल्यानंतर समजा स्टेटस वगैरे ठेवले, मी कोणाचं स्टेटस शेअर केलं नव्हतं, काय नव्हतं काय नव्हतं, म्हणजे त्यात खुशच नव्हतं. आजही त्याचं काहीच घेत नाही मी. म्हणजे ज्या काही एखाद्या रील्स वगैरे शेअर केल्या नसतात का त्या मी ॲक्सेप्ट ते समोरच्यानी ते कोलॅबरेशन ॲक्सेप्ट कधी केलं मी हायेस्ट एज रिझल्ट लागल्यानंतर त्या मागच्या रील ॲक्सेप्ट केलं. अच्छा. तोपर्यंत ते काहीच नव्हतं. त्याला काय म्हणजे तसं नाही त्याचं शुभाशुभ नव्हतं जास्त. हां, कारण तिथं थांबायचं नव्हतं. हां, तिथं थांबायचं नव्हतं. ते आपलं टार्गेट नव्हतंच. बरोबर. एक काहीतरी घ्यायचं म्हणून. आणि त्यावेळेस कसं होतं 2023ची राज्यसेवा मी दिलेली होती. म्हणजे समजा थोड्या ह्याच्यातून गेली आणि एपिसोला बसलं होतं. एपिसोच्या जागा भरपूर होत्या. थोडा फक्त पॅटर्न रिटर्न होता म्हणून तसा विचार केला आणि समजा म्हटलं की त्यापेक्षा एक कुठलं तरी फिक्स काहीतरी भेटेल ह्या हिशोबाने क्लर्कचं केलं होतं. नाही तर त्याचं असं म्हणजे जीव तोडून काहीतरी केलं आहे म्हणून ती भेटली म्हणून थोडंफार समाधान, थोडंही समाधान नसल्यासारखं. अच्छा. हां, त्याच्या अगोदरही 2022ला टॅक्सच्या पण होत्या आणि क्लर्कचं पण होतं. पण जनरल असं पेपर देऊन आहे एक्झाम वगैरे मेन्स वगैरे. त्याचंही टॅक्सचं त्याचंही टायपिंगला होतो. तेवढी टायपिंग काय मनाने मन लावून केली नाही. म्हणजे मार्क्स होते की जे की कट ऑफचे पुढं होते, पण टायपिंग नाही केल्यामुळं ते राहिलं. अच्छा. MBBSचं स्वप्न पाहिलं होतं. हां. आणि क्लास 3ची नोकरी हां करायची. म्हणजे तेवढं तिथपर्यंत तिथून सुरुवात करायचं हे तरी नव्हतं. म्हणजे समजा ठीक आहे. आता स्वप्न म्हणजे आता थांबलंय की राज्यसेवा कंटिन्यू नाही करायची? नाही स्वप्न ते चालूच असते. तर समजा समाधान तर माणूस कशातच मानत नाही. पण ठीक आहे, एवढ्यावर थोडंफार समाधान मानण्यात किंवा जे आपण विचार करतो की म्हणजे ह्याच्यावर तुमचं कन्फर्म म्हणजे समाधान होतं आहे का नाही, पण आपण फक्त पुढचं पाहतो की नाही ह्याच्यापेक्षा भारी त्याच्यापेक्षा भारी. पण काय आपल्या पाठीमागे भरपूर असते तर त्यांचा विचार करून ह्याच्यावरही थांबण्यासारखे आहे असं काही नाही. आता ज्यावेळेस तुम्ही MBBS बनायचं स्वप्न तुमचं थांबलं असं आपण गृहीत धरू, तुम्ही पुण्यात आले स्पर्धा परीक्षेत, तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण हा सोपा नसतो. हां, म्हणजे प्रवास तसं म्हणायचं तर कठीणच ते सर्वांचं सेमच आहे. म्हणजे स्वप्न ठेवलं होतं, मग ते कंप्लीट नाही झाल्यामुळं ते रिग्रेट कायम असतो किंवा सुरुवातीला ठेवलेलं असतं ना किंवा. आणि आजही कोणी समजा विचारलं मला की स्वप्न काय होतं किंवा इकडं झाला तर ह्याचं काहीच वाटत नाही मला. तेच वाटतं की हां तेच होतं. इकडं तर समजा आलं होतं, त्यानंतर आपल्या प्रयत्नाने केलं, बाकी सगळ्यांना सपोर्ट वगैरे हे ते, मग त्यामुळं चालू आहे. बरं, तर मला एक सांगा की प्रत्येकाचं स्ट्रगल सेम असतं. प्रवास स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी सेम असतो. ज्यावेळेस तुम्ही STIची परीक्षा दिली, आता STIची परीक्षा द्यायची म्हटलं की त्याला राज्यसेवेची तयारी करणारा बऱ्यापैकी वर्ग STIची परीक्षा टार्गेट असते. तेच असं हे वास्तव आहे. कारण त्याच्यामागे 2-3 गोष्टी आहेत. एक गोष्ट मला माहिती ती सांगतो, कारण त्याच्यानंतर राज्यसेवेचा अभ्यास करायला वेळ भेटतो. हे त्याचं मेन कारण काय. मग STIची तयारी कशी केली? कारण आज बरेच कॅन्डिडेट असतात की STIची विशेषतः मुलींची जास्त कल त्या STIकडे असतो, तिकडेच असतो. कशा पद्धतीने तयारी करत होता तुम्ही? म्हणजे मी तर पहिल्यांदा असं ठरवलं होतं की समजा कंबाईनच्या एक्झाम म्हणजे राज्यसेवा तर व्यवस्थित देत होतो अभ्यास करत असं हे. नंतर कंबाईनच्या एक्झाम अशाच निघायच्या. मी पहिली एक्झाम दिली 2020ला. माझं ग्रॅज्युएशन लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक डिसेंबर 20च्या वेळेस पासआउट झाले होते. थोडा उशीर झाला, म्हणजे पेपर वगैरेच उशिरा झालेले होते ना त्यावेळेस. मी 2020पासून देत होतो. मग कंबाईन असं टार्गेट नव्हतं, त्यामुळं माझी PSI तर मी 20, 21, 22 फक्त राहिली, नाही सॉरी 23 राहिली. 20, 21, 22 आणि 24 हे पूर्ण पास होतो प्री. पण हे PSI नव्हतं करायचं, हे आता पहिलं ठरलेलं होतं. हां, कारण ते पहिल्यापासून शांत असा स्वभाव असल्यासारखं किंवा कधी जास्त बोलणं नाही. फील्ड वर्क तेवढं असं पाहिलं तर वाटायचं की नाही आपल्याला थोडं अवघड जाईल. म्हणजे आवडीनुसार तिथं एकदा पडल्यानंतर तर काय सगळं सोपं असतंय, पण तरी पण असं पहिलं ठरवलेलं असतं. म्हणजे जसं एखाद्याला पोलीस बनण्याची आवड असते आणि काहींना पोलीस नोकरी नको वाटते. हां, तशामधले होते. आणि जेवढे मला समजा मित्र वगैरे भेटले ते प्रत्येकजण हेच म्हणणार की यार तुला थोडं जड जाईल, तू वरचं बघ. असंही तुझ्यात आहे केले बरं. म्हणजे समजा मी जेवढं एक्सप्लोर व्हायचं तेवढं त्यांना समजायचं की आहे करण्यासारखं आहे, म्हणून टार्गेटच समजा किंवा STI ASO असे. अच्छा, मग कशा पद्धतीने तयारी केली? मग
टार्गेट मी कंबाईन केलं नव्हतं, पण शेवट 2023 समजा 23-24 हे लास्टचे आता माहीत झालं होतं की पॅटर्न चेंज होणार आहे. त्यामुळं 24ची तयारी अशी केली की मग ठरवलं होतं की यावेळेस काय राज्यसेवा फोकसच करायची नाही. मग ते जशी ॲड निघाली तोपासून म्हणजे राज्यसेवेचं काही केलंच नव्हतं. म्हणजे प्रीचंही नाही केलं, नंतर काहीच नाही. मग त्यावेळेस ठरवलं की कंबाईनची व्यवस्थित ह्यावेळेस द्यायची आणि ह्याच्यातून आता पहिले तर मेन्स वगैरे ते दिलेल्या होत्या, त्यामुळं एवढं काही नव्हतं की होणारच नाही किंवा काय असं ते माहीत होतं की होऊन जाईल. फक्त एक टार्गेट असतं की मग ते पहिल्यांदा असं म्हणजे 24च्या वेळेस ठरवलं होतं की नाही STI किंवा ASOD असं टार्गेट नव्हतं ठेवलेलं, STIचं टार्गेट ठेवलेलं होतं. मग त्यानुसार वर्कआउट प्रीचे ॲड झाल्यापासून म्हणजे निघल्यापासून ते सुरू केलं होतं. आणि म्हणजे याच्यासाठी काय असं वेगळे क्लासेस वगैरे केले होते? प्रीला तर नाही क्लास. आता 3-4 वर्षाचा अनुभव आला प्रत्येकाला की प्री निघून जायचं कळून जातं की एवढं काही अवघड म्हणजे अवघड तर आहे, स्पर्धेचं युग आहे त्यामुळे ते. पण एक बाउंड्री असते की प्री निघायला प्रीचे जे टॉपिक वगैरे आहेत किंवा जे काय विचारतात PYQ वगैरे, हे एकदा आपण बाउंड्री आपली आखली ना तर समजून जातं की इथपर्यंत आपल्याला कव्हर होते. बरोबर. मग प्रत्येक सब्जेक्ट तर तसंच आहे. असं म्हणजे वास्ट करण्यात काय अर्थ नसते. जे आहे लिमिटेड त्यालाच वारंवार रिव्हिजन वगैरे हे दिल्या तर ते होऊन जातं. बरोबर. बरं, मग आता जर विचार केला आपण तर STIची जी काही मेन्स असते त्याला मॅक्झिमम पार्ट हा असतो इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिकची तयारी कशी केली पाहिजे विद्यार्थ्यांनी? नाही सर, 2023पर्यंत आपला पॅटर्न वेगळा होता. 23ला जे चेंज झाला की PSI STI SO ही एकच पेपर झाला. बरोबर. त्यावेळेसपासून सिलेबस हा चेंज झाला. अच्छा. हां, सध्या असं आहे की पहिला पेपर समजा इंग्लिश मराठी आणि दुसरा पेपर हा GSच असतो. ओके. हां, तिन्हीचा एकच पेपर. म्हणजे एकडचा PSIचा पण कायदा कमी झाला. हां, नाही आता सगळंच हे कमी झालं की 2023 पासून जे चेंज झालं की आता एक व्यक्ती तिन्ही परीक्षा समजा एकाच ह्याच्यातून सिलेक्ट होतं. मग त्याच्यानुसार त्यांच्या प्रिफरन्सनुसार मग कुठलं घ्यायचं आहे कुठलं नाही त्यानुसार. बरोबर. हां. आता मग याच्यामध्ये तरी आपण जर विचार केला तर कंबाईनमध्ये सगळ्यात जास्त अवघड वाटणारे 2 विषय असतात विद्यार्थ्यांना, एक इकॉनॉमिक्स आणि सायन्स. सायन्सपेक्षा इकॉनॉमिक्स हा सगळ्यात जास्त अवघड वाटतो, त्याची भीती वाटते. काय कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? नक्कीच. खरं सांगायचं म्हणजे प्री राज्यसेवेची म्हणलात इकॉनॉमिक्स तर इकॉनॉमिक्स राज्यसेवेचं सोपं आहे आणि कंबाईनचं थोडं अवघड आहे. कारण ह्याच्यात जास्त विचार येतो, वास्ट आहे. ते तेवढेच पॉईंट की आपण व्यवस्थित PYQ जर ॲनालिसिस केलं ना तर आपल्याला पॉईंट समजतात की ह्याचा आवाका कुठपर्यंत जातो आहे. मग ठीक आहे 2-3 क्वेश्चन हे आउट ऑफ बॉक्स असतात, पण त्याच्यासाठी आपलं लॉजिक वगैरे डेव्हलप करणं किंवा हे प्रॅक्टिसमधूनच होतं. हे काय आपण म्हणलं की एखाद्या वर्षात किंवा 2 वर्षात पोस्ट म्हणजे सगळं निघतं आहे असं होत नाही. हे जे डेव्हलप पहिल्यापासून सुरुवात केली तिथून पुढं थोडं डेव्हलप होत आलं, मग एकदा कळून जातं. इकॉनॉमिक्स हा थोडा आणि सायन्सचं म्हणाल तर सायन्सचं कधी काही अवघड वाटलं नाही, कारण पहिल्यापासून सायन्सची आवड होती. सुरुवातीला 11वी-12वीचं व्यवस्थित बेस होता, त्यामुळे त्याचं काही अवघड वाटलं नाही. दरवेळेस तर असं होतं की मी सगळ्यात कमी वेळ सायन्स केलेला असायचा. म्हणजे रिव्हिजन तर सहसा नसायचीच, पण बाकी सब्जेक्टला म्हणजे जास्त द्यायचं. सायन्स शेवटला टचअप थोडा द्यायचा, त्यातून ते येऊन जायचं ते. बरोबर. नाही आता जनरली काय होतं की बऱ्यापैकी ज्यावेळेस इकॉनॉमिक्स येतं, सायन्स येतं किंवा मॅथ रिजनिंग येतं तर बरेच क्लासेसवाले येतं, बऱ्याच जणांची नावं अधिकारी सांगत असतात. आता इकॉनॉमिक्सचा जर विषय घेतला तर विद्यार्थी ज्यावेळेस नवीन येतात त्यावेळेस ते इकॉनॉमिक्सची एवढी भीती बसलेली असते, कारण तोच विषय एकमेव असा आहे की तो शालेय जीवनामध्ये जास्त शिकवला गेलेला नसतो. बरोबर. आता बरेच अधिकारी बऱ्याच जणांचे नाव घेतात, त्याच्यापैकी आता अभिजित राठोड सर, ते कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल याच्यासाठी ते गाईड करत असतात. मग असे किती विद्यार्थी असतात की ज्यांना मार्गदर्शनाची गरज असते, काही असतात की त्यांना मार्गदर्शनाची गरज नसते. खरं गरज असते का? तसं म्हणाल तर गरज असते, मार्गदर्शनाची गरज आहे, पण स्पेसिफिक त्याच व्यक्तीची असं नाही की जनरल कोणीतरी असावं की पाठीमागं की गाईड असावा. म्हणजे क्लासेस लावावा असं काही नाही, पण एक गाईड असावा किंवा कोणीतरी सांगणार असावं. आता माझ्या तर जेवढे माझे फ्रेंड सर्कल आहे, मला असं कोणीच असं म्हणत नव्हतं की समजा तुझ्याकडून नाही व्हायचं किंवा काय नाही. ते प्रत्येकजण समजा ते बॅकअपच होतं की नाही तुझ्याच्याने होते, थोडं प्रयत्न करा आणखी होऊन जाईल असं. आता इकॉनॉमिक्सचं म्हणाल तर अवघड तर आहे म्हणजे समजा सुरुवातीला, पण आपण काय करतो की जे एक्झामला पाहिजे ते करत नाही, म्हणजे ते करण्यात थोडं कमी पडतो. त्यांना जे डिमांड असती तीच आपल्याला कंप्लीट करता येत नाही. बाकी
सब्जेक्ट तुम्हाला पूर्ण करायचं म्हणलं तर आज तर असं झालं आहे की सहसा नाही तर पुस्तकं आज कुणी वाचत नाही. ज्यावेळेस समजा आम्ही आलो होतो की त्यावेळेस पुस्तकं आपणच वाचायची, नोट्स वगैरे आपणच काढायच्या. पण आज असं राहिलं नाही. प्रत्येकाने नोट्स वगैरे रेडी करून ठेवले आहेत. आपल्याला उलट त्यांनी तर एवढं सोपं करून ठेवलं आहे की फक्त स्पून फिडिंग. स्पून फिडिंग आहे. आता सध्या काहीच नाही. मग सध्याच्या मार्केटला जे समजा स्कोअर वाढण्याचे कारण आहेत ते हेच आहेत. पहिलं एवढं असं नव्हतं ना, एवढं सोपं नव्हतं. पहिल्या सगळ्या गोष्टी स्वतःला करावं लागत स्वतःला करावं लागायच्या. म्हणजे आता नोट्स आल्या, PYQ आले, सगळ्या गोष्टी रेडी आल्या, सगळ्या गोष्टी रेडी येतात. त्यामुळं आणि असं अवघड आता राहिलं नाही. पहिले थोडं वाटत होतं फक्त, पण स्पर्धा तेवढी वाढली हे मान्य करावं लागेल. मेरिट वाढलं, मेरिट वाढली, सगळ्याच गोष्टी आल्या. म्हणजे जरी बुक्स सगळे जरी रेडी असलं तरी संख्या ते आहे ना अभ्यास करणार आहेच. पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक वास्तववादी प्रश्न, तुम्ही STI झालात, मार्गदर्शकाची गरज असते मान्य आहे, पण मग आलं की जसं तुम्ही मराठीचा क्लास लावला, तुम्हाला काहीच माहीत नाही. प्रश्न त्याच्यासाठी विचारतो मी तुम्हाला की तुम्ही आल्यानंतर मराठीचा क्लास लावला, ॲक्च्युली ज्यावेळेस गरज नव्हती त्यावेळेस तुम्ही मराठीचा क्लास लावा, कारण तुम्हाला मार्गदर्शन नव्हतं. खरंच गरज असते का अशी, किंवा आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? नाही, नक्की म्हणजे आपण कसं येताना आता बरेच जणांचं, आता माझं तरी बॅकग्राऊंड समजा तसं होतं म्हणून तसे आलो. पण आज येणाऱ्यांचं प्रमाण असं आहे की आता ते सोशल मीडिया वगैरे याच्यात त्यामुळे जास्त इन्फ्लुअन्स वाढला. नंतर लॉकडाऊन नंतर असं बरेच जणांचं मत झालं की प्रायव्हेट सेक्टरला नोकऱ्या जातात, हे म्हणजे एखादं संकट वगैरे काही आलं तर त्यामुळं. पण त्यांनी खरं तर येताना पूर्ण प्लॅन पाहिजे की इथलं क्षेत्र पूर्ण माहीत पाहिजे. किंवा आल्यानंतर एक 3-4 महिने तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालतं आहे, पण इथल्या क्षेत्रातली हे MPSC काय क्षेत्र हे पूर्ण जाणून घेतलं त्यावेळेस सुरुवात करावी. आणि मार्गदर्शक वगैरे असायला पाहिजे जो कायम पाठिंबा असावा. म्हणजे असं नाही की एखाद्या विषयाचंच किंवा काय, तुमच्या पर्सनल तुम्हाला म्हणजे तुम्हाला ओळखणारा असावा, तुमच्यात काय कमी ते सांगणारा असावा. मग त्याने सुरुवात होती. एक्झॅक्टली. म्हणजे अर्थात हे नाही असं कोणीच म्हणू शकत नाही की क्लास लावला पाहिजे किंवा क्लास नाही लावला पाहिजे. आपल्याला काय गरज आहे हे विद्यार्थ्यांनी आधी 2-3 महिने स्वतः ओळखलं पाहिजे. त्यासाठी स्वतः, नाही तर तुम्ही जसे आले डायरेक्ट मराठीचा क्लास लावला, म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेस तुम्हाला त्याची गरज नव्हती. भविष्यात त्याचा फायदा झाला असेल तो भाग वेगळा आहे. परंतु हेच की प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच प्रत्येक पाऊल क्षेत्रात टाकलं पाहिजे. आता तुम्ही सुरुवात केली कोविडच्या आधी, तुम्हाला यश मिळाले 2023च्या एक्झाममध्ये, बरोबर ना? 23चीच एक्झाम ना? जर समजा आत्ता यश नसतं मिळालं, किती वर्ष या क्षेत्रात दिले असते? नाही, माझं म्हणजे असं ठरवून नव्हतं की समजा हा लास्ट किंवा काय, पण एक काय माहीत होतं की आपल्याच्याने होईल. थोड्या चुका, आता प्रत्येकाच्या चुका, एवढा प्रवास केला त्याच्यात आपल्याला चुका आपल्याला माहीत झालेल्या असतात किंवा कुठं वर्क करायचं कुठं नाही. आता मी पहिल्यापासून समजा राज्यसेवा टार्गेट केलेलं होतं, पण अभ्यास होता, असं नाही की अभ्यास नव्हता म्हणून नाही, पण समजा नाही झालं. मग त्यावेळेस आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की नाही, आपण इथं नाही, इथं थोडं कमी पडायलो, आपण थोडं शिफ्ट व्हायला पाहिजे. असं नाही की हेच काय आहे म्हणून. मग त्यानंतर मग शिफ्ट झालो. त्या ओळखलं होतं स्वतःला की याच्यात होणार आहे, असं ठरवून नव्हतं. फक्त हा शेवटचा म्हणून असं ठरवलं होतं, कारण समजा 23च्या ह्याच्यामध्ये क्लर्कचं झालेलं होतं. आम्हाला माहीत होतं की समजा एकदा जॉईनिंग झाली तर तेवढा टाईम नाही भेटणार. म्हणजे ते नशिबाने, आता प्रत्येकजण त्याला ब्लेम करत आहे की 2023च्याला 2-2 वर्ष लागली समजा जॉईनिंगला. मग कदाचित मी त्यातच खुश असेल की टाईम भेटला. मला 24च्याला पूर्ण टाईम भेटला. म्हणजे प्रीला तेवढाच मी फक्त वाट बघायचो की पुढं जावा, वेळ भेटा याच्यासाठी. म्हणजे बाकी लोकांची परेशानी आहे त्याच्यासाठी काही नाही, पण स्वतःला वेळ भेटा. 24ची मी पूर्ण ठरवलं होतं की याच्यात काहीतरी घेऊन जायचंच आहे, आणि मिळालं. काय ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यावेळेस काय सिच्युएशन होती? जे आता ज्यावेळेस पेपर झाला, समजा मेन्सचा पेपर झाला, त्यावेळेस तेवढे मार्क वगैरे म्हणजे आन्सर केल्यानंतर चेक केलं मी. लगेच समजा पेपर दिला आणि लगेच उतावळेपणाने मी कधीच चेक करत नाही की मग बाकीच्या ह्याने किती येतात काय. आन्सर की दिली, आन्सर की आली, त्यावेळेस मार्क चांगले होते, किंवा याच्याहून एवढं तर माहीत होतं की याच्यातून होईल. फिक्स अंदाज आला होता की हेच होईल किंवा असं नाही, पण समजा मार्क भरपूर होते. त्यावरून म्हणलं PSI तर होईल, ह्याच्यात STI पण होईल, मग बाकी वरचं नाही सांगता यायचं की काय होईल. तर मग एक तेवढं माहीत होतं, आणि मी तेवढं म्हणजे लगेच म्हणजे एक्साइटमेंट तेवढी नसते की समजा आता ज्या दिवशी रिझल्ट लागला, तर बऱ्याच जणांचं असतं की त्या दिवशी म्हणजे तेवढं
इमोशनल होते असं तसं. मला वाटलं मी होईल, पण तेवढं नाही झालं. आणि त्याच्या आधी 2 रिझल्ट आले. हा रोज रिझल्ट आलेले आहेत. पण घरी कधी कळलं किंवा कसं कळवलं? नाही मग जसे मार्क आलेले होते का त्यावेळेस मी सांगितलं होतं की ह्यावेळेस होईल, म्हणजे ज्याच्यासाठी एवढं झटत होतं तर त्यातलं एक होऊन जाईल. आणि रिझल्ट आला त्या दिवशी समजा पहिल्यांदा रिझल्ट तर आता आणि म्हणजे माहीत नव्हतं की रिझल्ट ह्या टायमातच लागणार आहे. यावर रिझल्ट काय लवकर लावले. बरोबर. हां अचानक एक 6:30 म्हणजे मित्राचाच कॉल आला की तुमचा रिझल्ट लागला आहे. मग 1-2 आधी ESOची लिस्ट पडली, नंतर समजा STIची लिस्ट पडली. मग त्यात सिलेक्शन दिसलं. मग त्यानंतर घरी फोन केला मी आईवडिलांना, त्यांना सांगितल्यानंतर खुश झाले. त्यांचं ते स्वप्नच असते. बरोबर. ते मागच्या याच्यात ते तेवढेच खुश होते. असं नाही की उलट मी तर म्हणतो म्हणजे ह्यावेळेस म्हणजे STIच्या वेळेस जेवढं त्यांना आनंद नसेल त्याच्यापेक्षा त्यांनी मागच्या वेळेस ते क्लर्कच्या वेळेस जास्त आनंद व्यक्त केला होता. नोकरी लागणं महत्त्वाचं असतं. आता त्यावेळेस मी नव्हतं तेवढं धरलं. त्यावेळेस तर मी गावाकडे होतो. ज्यावेळेस ते म्हणजे रिझल्ट लागला त्यावेळेस मी गावाकडे होतो. मला इकडून मित्रांनी फोन केले की समजा झालं आहे सिलेक्शन, पण मी काय नॉर्मल याच्यात होतो की त्याचं काही कधी वाटलंच नाही. पण घरची आयडिया होती. होणाऱ्याची आयडिया होती. घरी सांगितलं आणि घरचे त्याच्यावरच भरपूर खुश होते. पण हे दुसरं झालं माहीत झाल्यानंतर तर मग आणखी. याच्या आधी घरात कोणी सरकारी नोकरीत होतं? म्हणजे घरात कोण नाही, स्वतः काका आहेत, ते शिक्षक आहेत. मग आता ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास करत होते, मग हे सगळं कसं सर्वाईव्ह करत होते? सुरुवातीला तर समजा ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस घरून असं बॅकअप असतंय की जा तू समजा. ते सुरुवातीला काय सगळ्यांना माहिती अधिकारी होणार. ते पहिल्यापासून दिलेलं की जेवढं लागतंय तेवढं. आपण काय जास्त गरजा जेवढ्या आहेत तेवढंच मी घेतलेलं किंवा जास्त कधी नाही. पण सुरुवातीला सगळे सोयीसुविधा असतात. जसं म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर एक वर्ष होतं त्यावेळेस तर काय नाही. लॉकडाऊनमध्ये जसं गावाकडे गेलो तर एक 5-7 महिने न अभ्यास करता ते सगळ्यांचेच गेले. त्यानंतर मग बीडपासून आमचं गाव जवळच आहे, एक 7-8 किलोमीटरवर. एवढंही नाही, 4-5 किलोमीटर म्हटलं ते चालेल. मग तिथं नंतर मी रूम केली. मग तिथं अभ्यास सुरू केला. तिथलं काय सोपं होतं. तिथून पुढं जे नंतर आलं होतं इकडं म्हणजे लॉकडाऊनचं टोटल पिरियड संपल्यानंतर जसं आलं होतं त्यावेळेसही अशी काय अडचण नाही. पण नंतर येऊन जातं की आपल्यालाही जबाबदाऱ्या वाटतात. आणि जे म्हणजे असं होतं की जी पहिले म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी आलो होतो ती जेवढे काय यायचे घरून जी काय अमाऊंट होती ती तेवढीच होती. जी आजही तेवढीच आहे आणि ते त्यावेळेसही तेवढीच होती. खर्च वाढले. पण ही गोष्ट मी कधी सांगितली नाही. त्यात आमचे समजा मित्र सगळ्यांनी मदत केली. म्हणजे जेवढे मला असं कोणच नव्हतं आजपर्यंत कोणी भेटलं नाही की समजा मित्रात पण की त्यांनी की मी कधी काय मागितलं आणि त्यांनी कधी नाही म्हणले नाहीत असं. पण त्यातही आम्ही सोबत होतो. तो उमेश वाघ आमचा मित्र, मी मावस भाऊच येतो पण आम्ही मित्राच्या नात्याने भावापेक्षा जास्त मित्र तो. त्याने पहिल्यापासून समजा मदत केली. पुन्हा गणेश दादा असतील किंवा काटकर सुशील गणेश काटाने बिंदुसरावाला, परत नंतर सुशील काटकर सगळ्यांनी मदत केली. आमच्याच म्हणजे म्हणजे आमच्याच भागातले तर समजा आम्ही सगळे बीडचेच. त्यांना परिस्थिती माहिती आहे आपल्या तिकडची काय आहे काय नाही. त्यांनी कधी नाही म्हणलं नाही. ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते तसंच. आम्ही कधी त्यांचे पैसे दिले तर असंही कधी आठवत नाही. नाही अर्थातच. म्हणजे जे नावं तुम्ही घेतली गणेश दादा खटाणे, हॉटेल बिंदुसरा आणि सुशील काटकर पोहे, ही दोन्ही नावं MPSCमध्ये फेमस आहेत. कारण दोघांच्या टेस्टवरूनच ते नाव ओळखले जातात. नक्कीच. नाही असे मित्र मिळायला ॲक्च्युली आपण कसे त्याच्यावरती डिपेंड करतं की मित्र आपल्याला किती मदत. आणि एवढं तर आमचं आता उमेशचा आमचा असा म्हणजे मित्र आहे की ते सगळंच ते प्रत्येक नातं तिथं लावलं तरी कमीच पडतंय. म्हणजे माझं असं असायचं की लॉकडाऊनच्या नंतर एखादं वर्ष आम्ही सोबत समजा सोबतच होतो पहिल्यापासून. आम्ही म्हणजे शाळेपासून सोबत आहे. आम्ही 5वीपासून मित्र येतं. अच्छा म्हणजे सोबत 5वीपासून आजपर्यंत सोबतच येतं. त्याला सगळं माहीत होतं. म्हणजे पहिल्यापासून मला पाहिलेलं आहे की माझा स्वभाव थोडा शांत असल्यासारखा आहे किंवा जास्त न बोलणे किंवा काय हे सगळं त्याला माहीत होतं. मग इथं आल्यानंतर लॉकडाऊनच्या नंतर जसे आता तुम्ही म्हणला की खर्च तर वाढायला लागले तर पण आपण घरून तर समजा तेवढंच हे करतो आहे. घरच्यांनी असं कधी कमी नाही केलं. मी जेवढं मागितलं तेवढं सगळं दिलं. त्यात काय विशेष नाही. म्हणजे त्यांनी कधी कमी केलं असं कधीच नाही.
पण गरजा वाढल्यानंतर मग आपणच कुठंतरी असतंय की वय वाढत चाललेलं असतं, वेळ चाललेला हां. असतो, रिझल्ट नसतो, आपल्यालाच लाज वाटते. आपल्यालाच लाज वाटते. आपण जास्त नाही मागू शकत. आणि प्रत्येकाची कहाणी सेमच आहे की एक वेळानंतर मग प्रत्येकजण लाजतो घरून जास्त काहीतरी मागेल. मग आमचं असं ठरलेलं असायचं या तेव्हापासून ते आजपर्यंत असंच आहे. म्हणजे जेव्हापासून सोबत आहेत की माझ्याकडून जेवढे म्हणजे घरून जेवढे काय यायचे अमाऊंट तेवढी मी घ्यायची आणि त्याच्यापाशी द्यायची. मग ते ठरवणार काय करायचं त्याचं काय करायचं ते आजपर्यंत तसंच आहे. म्हणजे इव्हन आजही म्हणजे ते मेसला किती दिले किंवा लायब्ररीला किती दिले तुझं तू मला ठरव. काहीच माहीत नाही. मग तिथं नंबर पण माझा नाही की ते त्याच्याशीच कॉन्टॅक्ट ते दोघाची आमचं पहिल्यापासून ठरलेलं असायचं जे काय की असेल माझी काय दोघांचं. फीस असेल किंवा माझं काय असेल ते देणार. आता सुरुवातीला आलो होतो मी 1-2 महिने पत्रकार भवनला होतो की लायब्ररीला. तिथं अविनाश शितोळे सर आपले होते सोबतच. त्यांची आमची ओळख तिथूनच. त्यानंतर आम्ही फिनिक्सला सोबत म्हणजे उमेश आम्ही मग फिनिक्सला सोबत. तर तिथं येतेच तिथले सर होते की त्यांनाही माहीत होतं की हे जे काय देणार आहे ते हाच. म्हणजे त्याच्याशीच कॉन्टॅक्ट करायचे. मला त्यांनी कधी फोन केला नाही किंवा काहीच नाही. मग एवढी मदत पहिल्यापासून तसं ठरलेलं. नाही, अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींचं सपोर्टमुळं मेंटली स्ट्रेस हां. कमी होतो आणि त्याचाही तुमच्या यशावरती खूप मोठा परिणाम नक्कीच, होत असतो. बरोबर. कारण अभ्यास करताना तुमच्या डोक्यात जर असेल की अरे उद्या मेसचे पैसे द्यायचे, उद्या रूमचे पैसे द्यायचे, कसं मॅनेज करायचं, पण तो ताण तुमच्या मित्रांनी त्यांनी सहन केला तो. केला होता. आणि अर्थात फॅमिलीने पण तुम्हाला काही नाही कधीच कमी नाही पडून दिलं, परंतु सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. आणि हेच असतं स्पर्धा परीक्षा, हे तुमचे पेशन्स पाहत असतं, ॲडजस्टमेंट पाहत असतं. बरोबर. त्याच्यात तुम्ही यशस्वी झाले. फक्त अभ्यास करून पास नाही होत. नाही अभ्यास करून काय. आता ह्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असतील, कुठंतरी आपण चुका करतो. हां. आणि तुम्हाला आजूबाजूची मुलं पण दिसत असतील, तुमचे मित्रही दिसत असतील काय चुका करतात. काय आता नवीन आत्ता जे अभ्यास करतायत, ज्यांनी 4-5 वर्षापासून अभ्यास करतायत त्यांना सांगून उपयोग नाही, कारण ते ऐकणार नाही. नाही नवीन येणाऱ्या पिढीला काय सांगाल तुम्ही, कुठल्या चुका करू नयेत, काय करायचं हे प्रत्येकजण सांगतो, काय करू नये? म्हणजे सुरुवातीला येताना आपण काय करतो की आता सध्याचं तर जे पहिले आलेले त्यांचं समजा माहिती आहे. पण सध्याचे हे सोशल मीडियाच्या युगामुळं जास्त इन्फ्लुअन्स वाढलेला आहे. आणि आता नवीन पिढी तेवढं काही म्हणजे कॅप्चर घेत नाही. 5-5, 6-6 वर्ष थांबणारे आता तेवढे पेशंट दिसत नाही त्यांच्यात. बरोबर. मग त्यांना आणि तेवढं सोपं आहे. म्हणजे तेवढं आता स्पून फिडिंग झाली की तुम्ही व्यवस्थित जर तुमचं नियोजन केलं तर होऊन जाते. फक्त आपल्याला सुरुवातीला आपलं लक्षात आलं पाहिजे की आपण कुठलं टार्गेट केलं पाहिजे, आपण ह्याला किती वेळ दिला पाहिजे. आणि सर्वजण सांगतात तसं प्लॅन बी ते असायलाच पाहिजे. म्हणजे जर नसेल तर मग टाईम जातो. इथून पुढे असलाच पाहिजे. इथून पुढं तर 100% असलाच पाहिजे. कारण याच्यात येताना आपण येतो हे मगाशीच म्हणल्यासारखं की येताना आपण येतो ते आपल्या मर्जीने, पण जाताना हे आपण ठरवूच शकत नाही. चक्रव्यूह आणि काहीच म्हणजे माहीत नसते ना. समजा यावर्षी जागा किती येणार आता हे इथपासून सुरुवात अशी की ते सुद्धा माहीत नसते आपल्याला. मग आल्यानंतर मग प्रत्येक आता कॅटेगरीचं वेगळं पडतं किंवा याला येतात. आता यावर्षी तर समजा ओपनला जागा नाही. मग आता कसं करणार? ओपनसाठी फक्त काहीतरी माझ्या माहिती दोन जागा आहेत. त्या पण याच्या मेन याला नाही. हां म्हणजे ASO आहेत ते दुसऱ्या ह्याच्यात, बाकी काहीच नाही. म्हणजे तेच आल्यानंतर तुम्ही ठरवलं पाहिजे की आणि आता टाईम बाउंड्री ठरवली पाहिजे की तुम्ही आल्यानंतर किती वर्ष द्यायचे तर किंवा काय. आता मी असे एवढं बाकी बघतो की म्हणजे येताना येतं किंवा करायचं ते आता पहिलं पॅशन असते किंवा तुमचं जसं पहिले 2-3 वर्ष काहीच वाटत नाही आणि तेवढ्या इंटेन्सने आपण अभ्यास पण करतो आणि होतं पण इथं कसं आहे की पूर्ण बाहेर निघलं पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला काहीतरी म्हणत येतं. म्हणजे तुम्ही प्री पास झालाय किंवा मेन्स पास झाला याच्यात काहीच नाही. तुम्ही आलाय तुमच्याकडून झालं तर तुम्हाला मान असतो, नाहीतर बाकी काहीच नाही. सगळे एकाच लेवलला. इथे यश किंवा अपयश दोनच गोष्टी. तर मधला प्रवास तुम्हाला कोणच विचारत नाही. काहीच संबंध नाही. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीत शेवटी तुम्ही यशस्वी झालात तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. बरोबर आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी कोणीच नसतं, फक्त त्याला ते त्या ठिकाणापर्यंत जाता येत नाही. कारण लाखो विद्यार्थी अभ्यास करतात, प्रत्येकाला पोस्ट मिळेलच याची शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा हा अपयशी कधीच नसतो जर तसं विचार नाही कधीच नसतो. पण त्यांनी योग्य वेळी घेतलेली एक्झिट हेच त्याचं सगळ्यात मोठं यश असतं. आणि हे जर त्याला कळलं तर निश्चित आज तुम्ही अधिकारी म्हणून बसलात आणि ते जर योग्य वेळेत जर बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रात गेलं तर त्या क्षेत्रातले अधिकारी असतील. अर्थात हे कळलं तर अनेक लोकांना कळलं
ते बाहेर पडले आणि त्याच्यातून यशस्वी उद्योजक भरपूर. देखील झालेले आहेत. आपण पाहतो आता जेवढी आपण नावं नाव घेतली घेतली ते याच्यामध्ये जे नावं घेतली हे स्पर्धा परीक्षेतून बाहेर बाहेर पडूनच पडलेले यशस्वी झाले ना, त्याच्यामुळे त्यांची आज नावं फक्त निघतात. त्यांना कधी एक्झिट घ्यायची ते त्यांनी ठरवलं आणि ते व्यवस्थित निर्णय झाला. एक्झॅक्टली. नक्कीच खरं तर आज तुमची STI म्हणून निवड झाली. भविष्यात तुमचा प्रवास तर थांबलेला नाही, राज्यसेवेतून तुम्ही पोस्ट घेतालच असं वाटतंय. नक्कीच तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. मलाही इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू.